माहिती ब्लॉग चालूच नाही झाला. आता गेलं मी. जाऊया मला पण आली काय ते काय ते आलं ना, ते काय आता नवीन आलं ना, ते करायचं समथिंग, ते झूम इन झूम. नाही ते नाही, हे आपलं जुनावालाच बटन आहे. 15 Pro Max आहे हा. अच्छा. पण हे जुनावाला बटन आहे, त्याच्यातच रॉंग प्रेस केल्यावरती व्हायब्रेट किंवा कॅमेरा ऑन होतो. अच्छा. सिंगल प्रेस केल्यावर रेकॉर्डिंग चालू होते. अरे बापरे, आता तोच सीन झाला, ब्लॉग रेकॉर्ड नाही झाला. ते मी सिंगल प्रेस केला आणि परत व्हॉल्यूम बटन दाबल्यावर ते बंद झालं. अच्छा. म्हणजे पकडलाय तसं मी फोन. गाडीच्या डिक्कीत एसी बंद कर ना, तुला थंडी वाजत नाही? हू करतोयस. हो नाही रे, आले आता काय करू. कार वॉश मॉलच्या आतमध्ये किती रुपये घेतात इथे? दाखव किती रुपये याच्यावरती प्राइस नाही. आपल्या टायमिंग वरती किती वेळ आपण थांबू. अच्छा ओके, मग जाताना ते लोक चार्ज करणार ना. हो. कार वॉश कुठे इथला? पाठी असणार रे, पाठी गेलं असेल. अरे इकडे पार्किंग मध्येच किती काय काय माहिती. आता इथे तुला भेटेल मे बी हे, म्हणजे पार्किंग मध्ये 2 तास फिरू शकतो आरामात. इच्छा गावात बॅक पार्किंग आहे संडेला. इव्हनिंग टाइम. ग्रीन लाईट आहे तिथे पार्क करायचं काय? ग्रीन लाईट वगैरे कुठे? अच्छा इकडे. हा हिने आता नाही का काढली ना, अजून भारी सिस्टम आहे. ऑटोमॅटिक आता लावल्यावर आपण रेड होणार ना. आता जायचं कुठून? लेफ्ट. बघू आता लिफ्ट लॉक कर. वास कसला एवढा रे? वास कसला एवढा? थोडी सॉफ्टवेअर इकडे बोलतो. त्याला विचारू भाई, त्याला वॉशरूम विचार. वरती जावा ना वॉशरूमला. इथे नसेल पार्किंग, लांब असेल. मला विचार ना. लिफ्ट का पे काही धुली याचा सुरळा केला इंदर. अरे भाई आता तो माझ्या लक्षातच नाही. पार्किंग तिकीट अडकवली माझी बॅग आली. अरे वॉशरूम विचारतो दादा. आपलं ट्रेडिशनल व्हायचं कोणत्या साईडला आहे? कुठे? तिकडे तिकडे एस्केलेटर. वॉशरूम हे लिफ्ट वरती जाऊ डायरेक्ट. आपला भाऊ नारळ तोडतोय. वॉशरूम सुद्धा एवढं फिरलंय बेकार. एवढा मोठा मॉल आयुष्यात नाही बघितला. वॉशरूम शोधायला जिंदगी गेली. एवढा मोठा मॉल. माझी फेवरेट पेंटिंग. मॅडम कुठे आहे तुम्ही? हरवलो आम्ही मॉलमध्ये. हां अरे केवढा मोठा मॉल आहे. मला हे बघ पूर्ण बघ किती. दुबई मॉलला टक्कर आहे. चल ना, गेला पिक्चर आपला. बनवलं किती भारी बघ ना. काय रील बनवायचं? फ्युचरिस्टिक डिझाईन. काय बोलते? कुठले? हां ऑडी थिएटरचं नाव ऑडिटोरियम. अच्छा शॉर्ट फॉर्म. ओके. किती? कोणता नंबर? पुढे 8 to 11. फ्यूचरिस्टिक डिज़ाइन लोगो देख लो. हाँ कसम गरीब लग रहा है इधर आकर. हाँ चालेल.
कॅमेरा घेऊन येताना लगेच अरे फोटोग्राफी नॉट अलाउड विदाउट परमिशन. आयफोन आहे ना. आपण केली असते म्हणून तर आयफोन आहे ना, म्हणून तर करतोय ब्लॉग. आम्ही आलेलो आहोत हा मूवी बघायला, श्री गणेशा. मिस केलं. पुष्पाचे शो लागले सगळीकडे. गावच्या साईडला आहे. मुंबईत खूप कमी शोज आहेत, पण मूवी खूप छान आहे बोलतात. श्री गणेशा पुष्पामुळे त्याला स्क्रीन्स कमी आहेत, बट बघूया, रिव्ह्यू सांगतो नंतर. पण गाडी मी चालवणार. हा बघू. हा हा बघू चल. काका मी सदानंद हा पाव घे इथे. काका मिसळ कशी वाटली? मस्त आहे ना? काकांना आवडली आहे मिसळ. काय नाव तुमचं काका? भाऊसाहेब पाटील. भाऊसाहेब पाटील नाव आहे काकांचं. आणि हा कोण? शिकले. सदानंद. हा, आणतोय तो पाव. हा सदानंद भाऊसाहेब पाटील. टिकलाच भारी वाटते. आहे ना. हा मंडळी याचं नाव टिकलंय. हे बघा थोडं विचित्र आहे, मी पहिल्यांदाच ऐकलं, पण भारी आहे ना. टिकल्या. तुला रस्सा कसा वाटला? झणझणीत झणझणीत आहे आहे. ना? पण झणझणी मॅडम एकदम ते झणझणीत तुमच्या आहे त्या तो. व्हिडिओ मध्ये नाव चेंज करा ना. सदानंद. सदानंद नाव आहे माझं. हा, टिकलं करते. तर टिकलेला रस्सा एकदम झणझणीत वाटलाय. टिकली एवढा आहे. सॉरी. एन्जॉय एन्जॉय. टिकल्यामध्ये निघाल. नाही भाग घे बघ थोडी. टिकल्या. कसं ओळखलं तुला? काका ऐका ना, माझी ना ट्रेन मिस झाली हो. मला प्लीज लिफ्ट देता का? तुम्ही कुठे जाणार आहे? कुठंच नाही, इथंच. कोकणात निघालोय. तळ कोकणात. अरे वा, मला मालवणला जायचंय. तिथूनच जाणार ना? नाही हो. बस सोडतो. पण नमस्कार. मी जास्त नाही ओळखत पण त्यांना. मग कुठे? दरवाजा उघडा. काही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम नाही. मग दरवाजा खोल की. आमची गाडी फेल झाली. मला आणि साहेबांना पुढच्या चौकीपर्यंत लिफ्ट देता का? नाही. हा? नाही. हो. हा. हो साहेब, या लवकर. त्याकडे पण बॅग आहे. तुला सांगितलं होतं. गावात एक नंबर. स्माईल बघा. काय मग पप्पू, कसं काय चाललं आयुष्य? हा, आणि हा त्यांचा मुलगा टिकल्या. हे एवढाच आहे म्हणून चिडवते काय टिकल्या म्हणून? नाव आहे त्याचं. नाव. टिकल्या नाव आहे. नाही सदानंद पाटील. हा नमस्कार नमस्कार. ऊन वारा पाऊस वादळ जरा देखील ढळत नाही. बाप असतो आवाक्या बाहेर, कधीच कोणाला कळत नाही. खडूस वाटतो कधी कधी, चिडून जरब लावून जातो. शांतपणे डोळे फाडून जास्तीचाच भाव खाऊन जातो. वसखन येतो अंगावर, म्हणून जवळ कोणी जात नाही. आईसारखे बापाचे गोडवे कधीच कोणी गात नाही. आईसारखी बापाला मिठी कधीच मिळत नाही, कारण बाप असतो आवाक्या बाहेर, कधीच कोणाला कळत नाही. बघा ना, बापाला सहसा कोणी मनावर घेत नाही. बापासाठी आपलं प्रेम कधी अनावर होत नाही. आभाळासारखा आपला बाप आपल्याला आयुष्यभर पुरत नाही.
बाप गेला, आधार गेला, बाकी काही उरत नाही. कासावी सोन तुम्ही आम्ही बाप आठवत रडत बसतो, त्याच्यासोबत जगण्यासाठी आयुष्यभर कुडत बसतो. आयुष्यात बाप आहे तोवरच खरं जगता येतं. आयुष्यातलं खरं सुख आपल्या बापाकडंच मागता येतं. म्हणून एकदा बापाच्या कुशीत शिरून जगून घ्या. देवाकडं एवढं सुख जन्मोजन्मी मागून घ्या. कारण बाप झाल्याशिवाय आपल्याला आपला बाप कळत नाही. बाप असतो आवाक्या बाहेर. पप्पा ते आपलं फेवरेट गाणं लावा ना. ते आई जशी आई आवाज आली. आणि वाटलं की आई ऑफ झाली. जशी आई आली की लगेच क्लिक झालं की वडिलांचं काय. कसा होता मूवी? एकदम मस्त. आज काही बोलू शकत नाही, आज रडू शकतो. मस्त होतं एकदम. मी तर रडलो शेवटी. मी काढलाय व्हिडिओ. दिसत असेल. मी ॲक्च्युली कास्ट अँड क्रू सोबत बघितलं होता, पण तरी पण मी रडले. कारण ते सेकंड हाफ जो आहे ना तो असा अंगावर येतो. रिव्ह्यू देण्यासारखं काय नाही, येऊन बघा. मी तुम्हाला शॉर्ट्स दाखवलेत खरे आहे. तरी पण नाईस. चाललेला आहे कॉल. साहेब, आम्ही आत्ताच मूवी बघितला आहे, खूप छान आहे. मी रडलोय. आकाश पण रडायला आलेला होता. एकदम मस्त काम केलं. क्षितिजाने परत दुसऱ्यांदा बघितलाय. दुसऱ्यांदा बघून ती रडलेली आहे. शो कमी आहेत त्याची खंत आम्हाला पण आहे, पण भेटणार तुम्हाला, त्याचा रिवॉर्ड भेटणार कुठल्या ना कुठल्या रूपात. आणि मूवी चालू झाल्यानंतर अचानक खूप सारे लोक आले होते. अचानक आले आणि आम्ही म्हटलं की हे कुठून आले. बट सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि फॅमिलीज आल्यात मोस्टली. सेल्फीज वगैरे काढवत. एक रोडच्या रो असं एक बुक होतं आणि तिथे फोटोज काढवले सेल्फी वगैरे. आणि आकाशने रडणं कंट्रोल केलेलं आहे. एकदम जास्त कंट्रोल केलेलं रडणं. एकदम रिलेटेड होतं एकदम. बाबा नाही आहेत म्हणून सेम सीन थोडासा त्याच्यामुळे. पण एकदम मस्त काम, आवडलं मस्त एकदम. सगळ्यात बेस्ट होतं. मेकअप दादाचा पण रोल मस्त होता. संतोष दादाचा रोल पण चांगला होता बोलतोय. संतोष दादा एक नंबर. हा, गाडी से निकल के जो लॉलीपॉप निकाला खतरनाक. हा, स्वभावाला जाईल असं होतं. ते संतोष दादा आले ना तर आम्ही तिघं जोरात हसायला लागलो होतो. अख्खा थिएटर आमच्याकडे बघत होतं की हे का असतात, हसतात. आम्ही तिघेच असत होतो. बायकोशी बोलत आहे, बोलून घ्या. कसे फिरता फिरता आम्ही आलेलो आहे फोन घ्यायला. मला दाखवा ना 16 Pro Max कोणते कलर आहे? तुम्हाला नॅचरल पाहिजे? हा इंश्योरेंस का बता पहले, नेचुरली चाहिए. काय ना. तर आम्ही आलेलो आहे नाही करतात. iPhone 16 Pro Max घ्यायला क्षितिजासाठी, आहे ना. मला देणार. कालच विवो घेतलाय, Vivo घेतला आज होता परत ना? आयफोन. नाही माझ्या बहिणीला गिफ्ट द्यायचं आहे तिच्या हजबंडला ॲनिव्हर्सरीचं, म्हणून घ्यायला आलं आहे. ते ब्लॉक करू देत नाही म्हणून मी खाली ठेवला फोन. सो व्हिडिओ काढेन तरी पण बघा. आयफोन घेतलेला आहे आम्ही. आम्ही करतो एक मिनिट. ऑनलाईनवाला ना. हां करतो ना. पेमेंटच नाही झाले.
हे ओपन करायला नको आहे तेच थोडंसं ओपन करून आपण स्टार्ट करून बघूया. ओपन करून परत ठेव. आणि गॅरेज फील नाहीत ना चालू झाले ना ते करेक्ट ठेवतो. का परत ठेवतो ते तरी सांग. गिफ्ट आहे ना माझं नाही बहिणीकडून. आता पेमेंट करूया. सगळेच वेगवेगळे बाय बाय. सगळेच वेगवेगळे दिसले. हां मग ऑब्विसली तुमच्या इथेच राहते 2 मिनिटावर. 2 मिनिटाचा अर्धा तास लागला मला ट्रॅफिक. ॲड्रेस नको सांगा लोक घरी येते. तिकडूनच आहे ना. हा मग चल तू जा आम्ही इकडून जातो. बाय 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 बाय. आयफोन घेतलेला आहे आम्ही. पिशवी कचरा दिली आहे पण फोन चांगला आहे. पिशवी असली कोण देतं आयफोनला हे चिरगाळले बिरगाळले. असो फोन घेतलेला आहे ते पण 100 वेळा सांगणार मी फोन घेतला. क्रिसमस बघा नवी मुंबईचा. भारी मेंटेन केलीस गाडी. कोणती आहे ही? वेंटो. किती वर्ष झाले? किती वर्ष झाले गाडीला? वाटत नाही कडक मेंटेन केली. लईच भारी. आता पार्किंग बघू किती लागते. काय कमी देतात. किती आहे ना? किती आता 60 रुपये आलेलं आहे. आपलं स्वस्तात झालेलं आहे काम आपलं. एकच डब्बा. आम्हाला वाटलं ते 150-200 रुपये लागतील पण ठीक आहे चलेगा इतना. आता गाडीचं माझं कसं आहे माहिती आहे. तू काय बोलत होता सिविकचं आणि रॅपिडचं? मेंटेनन्स. जर मेंटेनन्स ओके तुला होत असेल बिंदास घे. मग गाडी तुला फील एकदम मस्त येईल. पैसा वसूल आहे. ओके. पण माझं आणि गाडीचं कसं आहे माहिती आहे. मी मला खायला एक टाइम जरी भेटला ना तरी चाललं. पण मला गाडी पाहिजे म्हणून नाही रे. मला ना गाडीसोबत राहायला खूप आवडतं. मग एक म्हणजे विचारतोय गाडी तुला डिझेल आवडते की पेट्रोल? मला फ्युलचं एवढं नाही आहे. मला माझा जो मित्र आहे त्याचं गॅरेज आहे तो बोलला डिझेल घे म्हणून. मग हा डिझेल चांगले. जर मग तुला डेली रनिंग करावी लागेल थोडेफार 5 किलोमीटर असं कारण त्याचं असतं ते. मग तू रॅपिड घे बिंदास. गाडी एकदम मस्त एकदम फील येते. ह्याच्यात आणि रॅपिडमध्ये काय फरक नाही आहे. इव्हेंटर Volkswagen आणि स्कोडा सेम कंपनी आहे. ऑडी. हां ऑडीचे पार्ट्स. कारण Volkswagenच बनवते पार्ट्स यांचे सगळे. मग तुला जे आता ह्याच्यात जी फिलिंग येते तीच तुला त्याच्यात येणारच आहे सेम. मग तू घेऊ शकतोस. फक्त तुला कंडिशन बघून घे चांगली. एवढं मग तिथं बघणार ना. मी सेकंड हँडच घेणार आहे. पण मी एकदा माझी पहिली सिविकच डोकत होती पहिल्यापासून. एकदा मी असंच स्टुडिओ घेतला नवीन. तिथे खाली एक स्कोडा पार्क केलेली. ग्रे टोन मध्ये कलर केला त्याने. मॉडिफाय केली हलकीशी मॉडिफाय केली. पण डिसेंट मॉडिफाय जे बोलतात ना छपरी पण नाही आणि पूर्ण प्रोफेशनल पण नाही पण डिसेंट मॉड. तुझी कशी आहे ना तशी थोडीशी जास्त. ती गेमिंग मध्ये जे गाडीचा कलर असतो ना त्या टाइप मध्ये कलर आहे. तुम्ही बघितला कलर मस्त कलर काढला. मी गाडीवर होतो. मी बघितली सुपर होती एक स्कोडा सुपर म्हणून. तिचा कलर तसाच आहे. त्याच्यामध्ये मिळतो तो कलर. बघूया. मस्त आहे ती गाडी. झेंडा उतरवला ना या लोकांनी. संध्याकाळी उतरवतात ना. झेंडा बघायला भेटला असता. इथे झेंडा असतो. हे आपलं आहे नवी मुंबई महानगरपालिका. इथे एक शूट केलं मी रजिस्टर. हा काय मी एकदा आलेलो रजिस्ट्रेशन करायला. आपल्या पहिल्या स्टुडिओचं रजिस्ट्रेशन करायला. रजिस्ट्रेशन नाही केलं पण टॅक्ससाठी आलेलो आय गेस. खूप भारी आतून असा ना मॉल सारखं आहे. गोल 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 एवढं. तो एकच आहे. थांब वरून आहे की खालून आहे बघू दे मला.
हा इथं म्हणते. तुला वेगळे वेगळे गिफ्ट पाहिजे. कचरा दिला मी तुला. बेडवरच ठेवा कचरा, नाही तर खाली टाक, खाली झाडू मारून. कार्ड नाही भेटलं तुला. काय एअरपोर्ट्स ये एअरपोर्ट. झालं एवढंच आहे ना. कार्ड पण आहे. हे बघ इथे कार्ड आहे. अजून पण एक्सपेक्ट करते म्हणजे ती. असे पण एअरपोर्ट्स काय घेतलं म्हणजे चांगलं आहे. खोल अजून खाली. अजून काय एवढं म्हणजे पॅकिंग ते एअरपोर्ट साठी. अरे आईच्या गावात तू काय वेडी झाली काय. अरे पागलाय का तू. अरे नाही रे. हे तू वेडी आहे का. अजून काय एक्सपेक्ट केलेलं. अजून याच्यापेक्षा जास्त. तू काय पागल आहे का रे. खोल असं असं खोल. असं खोल काय असतं. इथून इथून हे पाहिजे खोल. सांगा इथून पण असं. नाही तर बॉक्स ओपनिंग नंतर आपण करू. 16 Pro Max आहे 100. अरे हे तू वेडी वेडी आहे का म्हणजे. अरे देवा.